नमस्कार मित्रांनो, शासनाने यावर्षी ₹1 पीक विमा योजना ही बंद केलेली आहे आणि नवीन योजनेनुसार पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता हजारो रुपये विमा हप्ता हा भरावा लागत आहे. शिवाय अन्य अटी शर्तीत बदल करण्यात आल्याचा फटका प्रधानमंत्री पीक विमा योजनेला बसत असल्याचे चित्र आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षीपेक्षा यंदा जे काही पीक विमा अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण आहे हे खूप कमी प्रमाणात आपणास पाहायला मिळते. तर गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर एखादा केंद्र चालक समजा 100 फॉर्म हा जर भरत असेल, तर यावर्षी त्याचे जे काही फॉर्म आहे हे 10 ते 15 इतक्यावरच तो येऊन ठेपलेला आहे. तर पीक विमा अर्ज भरण्याचे प्रमाण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात आहे, कारण की बऱ्याच अटी शर्ती शासनाने यावर्षी लादलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस CSC मधून पीक विम्याचा अर्ज हा भरतो, तर अर्ज भरल्याच्या नंतर आपणास यामध्ये आता ₹30 इतके कमिशन मिळते. तर गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर ₹1 पीक विमा योजनेमध्ये सुद्धा आपणास ₹30 कमिशन मिळत होते, परंतु ते आपल्या बँक अकाउंटमध्ये येत होते. परंतु हे जे काही आताचे कमिशन आहे, हे कमिशन त्या प्रीमियममधून आपण जी काही अमाउंट शेतकऱ्यांनी भरलेली आहे, त्यामधून ₹30 ऑटोमॅटिक आपल्या वॉलेटमधून जी काही रक्कम शेतकऱ्यांनी भरलेली आहे, त्यातून ₹30 कमिशन हे ऑटोमॅटिक आपल्या वॉलेटमध्ये ते ॲड होते. तर मित्रांनो, या ₹30 कमिशनमध्ये आपले यामध्ये काही होत नाही. तर आपल्याला यामध्ये कमीत कमी 100 ते ₹150 इतके प्रमाणात एक कमिशन CSC कडून मिळालं पाहिजे, पण तेवढ्या प्रमाणात आपणास हे कमिशन मिळत नाहीत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका अर्जाचे 100 ते ₹150 पर्यंत कसे कमिशन यामध्ये प्राप्त करू शकतात त्याची आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपले जे काही CSCचे पोर्टल आहे, आपला ID आणि पासवर्ड टाकून यामध्ये लॉग इन व्हायचे आहे. तर CSC मधून पीक विम्याचा जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, हे कशा पद्धतीने करायचं त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घेऊ शकतात. तर मित्रांनो, वेळ न घालवता मी येथे एका शेतकऱ्याचा अर्ज हा भरलेला आहे आणि हे जो काही अर्ज आहे हा मी अनपेड ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला आहे. तर मित्रांनो, आपण येथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकतात की येथे टोटल प्रीमियम ऑफ फार्मर येथे किती दाखवत आहे, ₹256. तर मित्रांनो, आपणास येथे 3 प्रकारचे येथे ट्रान्झॅक्शन पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, हा जो काही अर्ज आहे हा एका शेतकऱ्याचा आहे आणि आपण येथे पाहू शकतात की मित्रांनो, इथे एरिया पाहू शकतात की येथे 10 गुंठे, 10 गुंठे आणि 10 गुंठे. तर ही जी काही 10 गुंठेची रक्कम आहे, तर फार्मर शेअरमध्ये आपण पाहू शकतात की येथे ₹116. तर हे सोयाबीन या पिकाचे आहे. तर डेट सुद्धा आपण पाहू शकतात की आजचीच तारीख आहे. त्यानंतर हे जे काही ₹50 इतकी अमाउंट आपणास इथे दाखवत आहे. तर ही अमाउंट मूग या पिकाची आहे आणि 90 ही जी काही अमाउंट आपणास पाहायला मिळत आहे, तर ही तूर या पिकाची आहे. तर या शेतकऱ्यांनी 3 पिके यामध्ये घेतलेली आहे. तर या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 3 पिके ही घेतलेली आहे. तर 10-10 गुंठ्याचा पीक विमा मी येथे त्या शेतकऱ्याचा भरलेला आहे. तर हा एकच शेतकरी आहे मित्रांनो. तर येथे व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर मी येथे क्लिक करतो आणि या अर्जाचे पेमेंट मी येथे करून घेतो. त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे इथे आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो वॉलेट पिन टाकायचा आहे आणि आपले जे काही ₹30 कमिशन आहे हे ऑटोमॅटिक CSC वॉलेटला आलेले आहे आणि आपणास येथे आता फक्त किती ₹86 इतकेच पेमेंट हे करायचे आहे. तर पे या बटनावर मी इथे क्लिक करतो. पेमेंट सक्सेस झालेले आहे आणि अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल. तर मित्रांनो, परत मी इथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे आणि इथे फार्मर शेअर आपण पाहू शकतात की ₹50. तर मी इथे परत व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करतो आणि या पॉलिसीचं पेमेंट येथे करून घेतो. तर आपण इथे पाहू शकतात की इथे सेल अमाउंट 50 आहे आणि वॉलेट अमाउंट 20. तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपणास आता ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम आपल्या वॉलेटमधून
डिडक्ट होणार आहे ₹20.60 आणि ₹30 कमिशन आपणास यामध्ये मिळत आहे. तर प्रोसीड टू वॉलेट याच्यावर मी इथे क्लिक करतो. त्यानंतर वॉलेट पिन इथे टाकतो आणि पे या बटनावर इथे क्लिक करतो. पेमेंट आपले सक्सेस झालेले आहे आणि एक पॉलिसी आयडी इथे जनरेट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो परत मी इथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे आणि याथे आपण फार्मर शेअरची जी काही रक्कम आहे ₹90 आपण इथे पाहू शकतात. अशाच प्रकारे मी इथे व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करून या पॉलिसीचं सुद्धा इथे पेमेंट करून घेतो. तर 90 मधून 60 गेले ₹30 कमिशन आपणास परत येथे मिळत आहे. प्रोसीड टू वॉलेट याच्यावर मी क्लिक करतो आणि याचे पेमेंट यामध्ये मी करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये 3 ते 4 पिकं असतील तर आपण प्रत्येक पिकाच्या सेपरेट असा पीक विमा सुद्धा यामध्ये भरू शकतात. तर संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपण त्याचे लगेच पेमेंट करू शकतात किंवा आपण ते अनपेड ॲप्लिकेशनमध्ये टाकून 24 घंटेच्या आत त्या पॉलिसीचं पेमेंट करू शकतात. नाहीतर त्यातून ती पॉलिसी काय होते डिलीट होते. त्यामुळे आपणास त्यामध्ये परत नवीन अर्ज हा त्यामध्ये भरावा लागतो. तर यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम एवढाच आहे की यामध्ये आपणास त्या शेतकऱ्याची परत डिटेल ही भरावी लागणार आहे. OTP हा घ्यावा लागणार आहे. एवढाच याच्यामध्ये ताण होणार आहे. परंतु यामध्ये अशा प्रकारे आपणास जास्तीचे कमिशन आपण अशा प्रकारे यामध्ये मिळू शकता. तर मित्रांनो त्या पॉलिसीचं स्टेटस पाहण्यासाठी आपणास परत PMFBYच्या वेबसाईटवर यायचे आहे. येथे फार्मर कॉर्नरमध्ये लॉग इन फॉर फार्मर याच्यावर क्लिक करायचे आहे. इथे त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तो OTP प्रविष्ट करून आपणास यामध्ये लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की इयर 2025 सीझन आहे खरीप आणि आपण इथे पॉलिसी सुद्धा इथे पाहू शकतात की सुरुवातीला मी अगोदर या शेतकऱ्याचा एका पिकाचा पीक विमा हा भरला होता. त्यानंतर आता ज्या काही 3 पॉलिसीचं पेमेंट केलेलं आहे तर या 3 पॉलिसी आपणास यामध्ये पाहायला मिळत आहेत. आपण इथे पाहू शकतात की इथे आता टोटल 4 पॉलिसी इथे जनरेट झालेले आहे. तर मित्रांनो हा फॉर्म्युला यूज करून आपण अशा प्रकारे CSC मधून हे जे काही पीक विम्याचे अर्ज आहे या पीक विम्याच्या अर्जाचे अशा प्रकारे जास्तीचे कमिशन सुद्धा अशा प्रकारे मिळू शकतात. तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.